बांगलादेशमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये BNP म्हणजेच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या पार्टीने 209 जागा जिंकून बहुमत सिद्ध केले आणि याच पार्टीचे तारिक रहमान हे पंतप्रधान झाले. बांगलादेशमध्ये 2024च्या क्रांतीनंतर शेख हसीना यांचं सरकार गेलं आणि त्यानंतर आलं मोहम्मद युनिस यांचं अंतरिम सरकार आणि त्यानंतर नुकतेच निवडणुका पार पडल्या आणि त्यात BNPला बहुमत मिळालं. तारिक रहमान यांच्या शपथविधीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील बोलवण्यात आलं होतं. पण याच दरम्यान फ्रान्सचे राष्ट्रपती भारत भेटीला आल्याने पंतप्रधान मोदी या शपथविधीला उपस्थित राहू शकले नाहीत. तर त्यांच्या जागी लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला यांना पाठवण्यात आलं आणि ओम बिर्ला हे शपथविधीला उपस्थित राहिले. तारिक रहमान यांना भेटल्यावर ओम बिर्ला यांनी नरेंद्र मोदींचं पत्र रहमान यांना दिलं. या पत्रात मोदी यांनी रहमान यांचं अभिनंदन केलंय. तसेच त्यांना त्यांच्या पत्नी व मुलगीसह भारत भेटीसाठी बोलवलं आहे. या पत्रात नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला आहे. मोदी म्हणाले की व्यापार, ऊर्जा, शिक्षण, संस्कृतीत सहकार्य वाढवून आपण शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी एकत्र येऊ. बांगलादेशचे BNP सरकार देखील भारत आणि बांगलादेश यांचे संबंध सुधारण्याबद्दल पॉझिटिव्ह वाटत आहे. एकीकडे भारतात बांगलादेशी खेळाडू खेळण्यावरून होणारा वाद किंवा बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्यावर अत्याचार यावरूनच वादावाद होत आहेत. एकीकडे बांगलादेशाविरुद्ध भारतात वातावरण तयार होत आहे. पण भारताचं सध्याचं धोरण हे बांगलादेशाला सोबत घेऊन एकमेकातील वाद कमी करणे, व्यापार वाढवणे आणि सामंजस्य ठेवणे याच्यावर दिसते. तुम्हाला या पत्राबद्दल किंवा जर होणाऱ्या भेटीबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.